आता आम्ही सगळ्या लोकसभेच्या तयारीला दुसरं काय सांगायचं. निवडणूक अजून 3 महिन्याच्या पेक्षा जास्त काळ आहे. पण इथलं मतदान हे मे महिन्यामध्ये येईल, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात. त्यामुळे वेळ आहे. आणि जागेच्या संबंधी चर्चा तर करावी लागते. ज्यावेळेला आपण एकत्र बसतो त्यावेळेला एकापेक्षा अधिक पक्ष असतात, त्यावेळी चर्चा करावी लागते. दोन्ही बाजूंनी सगळीकडे चर्चा चालूच आहे सध्या. आणि मला स्वतःला वाटतं की याचे निकाल येत्या 18 दिवसात संपतील साधारणतः. म्हणजे यावेळेला निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. पण देशाची आजची जी अर्थव्यवस्था मी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बसून बघत असतो, त्यावेळेला पुढच्या 5 वर्षाच्यासाठी स्थिर सरकार ही देशाची गरज आहे. आणि ते स्थिर सरकार कोण देऊ शकेल? 18 पक्ष एकत्र आणून देऊ शकतील का काँग्रेस आणि त्यांचे मर्यादित सहकारी देऊ शकतील, हा प्रश्न आहे. आणि अनुभव हा आहे, काँग्रेसने आणि त्यांच्या सहकार्याने आतापर्यंत स्थिर सरकार दिलेलं आहे. आणि त्यामुळं तशा प्रकारची अपेक्षेची जर भूमिका मांडली तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही वावगं होणार नाही. असं आहे की ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळालं, तुम्ही गेल्या 10-20 वर्षाचा इतिहास त्या राज्यांचा बघितला. देशामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा पूर्वीचा जनसंघ यांचं पहिलं राज्य कुठं आलं होतं? पहिल्यांदा राज्य दिल्लीमध्ये आलं होतं. म्हणजे पहिल्यांदा राजस्थानमध्ये राज्य BJPचं होतं, भैरवसिंग शेखावत किंवा यांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे BJPचं होतं. मध्य प्रदेशमध्ये गेले अनेक वर्ष BJPचं राज्य होतं. पटवा असतील किंवा आणखीन काही मुख्यमंत्री त्या ठिकाणी होऊन गेले. छत्तीसगड हा मध्य प्रदेशचाच भाग होता, म्हणजे तिथे BJPचं राज्य होतं. साधारणतः जी राज्य या विचाराला आणि या पक्षाला अनुकूल आहेत असं गेल्या अनेक वर्षापासून दिसतं, तिथंच त्यांना यश मिळालेलं आहे. त्याच्या बाहेर कुठं यश मिळालेलं नाही. आणि त्यामुळं त्या परिसरापुरतं सीमित एखाद्या पक्षाला यश आलं याचा अर्थ सरकार बनवायला लागणारा नंबर त्यांना मिळतो असं नव्हे, पण त्यांना इतरांची मदत बऱ्याच घ्यावी लागते. मला त्यामुळं मला स्वतःला तुम्ही म्हणताय तशी स्थिती होईल असं वाटत नाही. असं हे दाखवतात, म्हणजे तुम्हीच दाखवणार ना. ही सगळी करामत तुम्हाला लोकांच्या हातातच आहे. नाही, शेवटी हे दाखवतं कोण? मीडियाच दाखवतं ना. तर आता मीडियामध्ये सुद्धा मतं असतात ना. माहिती आहे, मी दिल्लीमध्ये जी निवडणूक झाली, अर्थात माझा काही फारसा संबंध त्याच्यामध्ये नव्हता, पण मी दिल्लीत राहत होतो. तिथं अर्थकारण नव्हतं असं नाही, हे खरं नाही. मीडियाचा पाठिंबा भरपूर होता, ही गोष्ट खरी आहे. आणि आता दिवसेंदिवस वस्तुस्थिती पुढे यायला लागलेली आहे. असं आहे की कोल्हापूर असो नसतो सोलापूर असो, आमच्या चर्चा ज्यावेळी पूर्ण होतील आणि आमच्या संसदीय मंडळाचे निर्णय होतील त्याच्यानंतरच आम्ही त्यावरून भाष्य करू. त्याच्या आधी बोलणं योग्य नाही. दिल्लीमध्ये आज मला सांगता येणार नाही, माझा दिल्ली शहराचा तेवढा अभ्यास नाही. पण ही गोष्ट मान्य करावं लागेल की एका नव्या पक्षाला लोकांनी संधी दिली, पण ज्या अपेक्षेने संधी दिली त्या अपेक्षांच्या संबंधी इतक्या थोड्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना यायची प्रक्रिया सुरू झाली त्या ठिकाणी बघायला मिळते. असं आहे की दर निवडणुकीला सत्ताधारी पक्षांच्या विरुद्ध भागायचा हा प्रश्न काढला जातो. हा देश शेतीप्रधान देश आहे. या देशातली बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून जाते. आणि या देशातले हे बाकीचे भुकेच्यासारखे प्रश्न सोडवायचे असतील तर उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत चांगली द्यायला पाहिजे. त्याच्या मालाची ज्यावेळी किंमत वाढते किंवा त्याला दिली जाते त्यावेळी महागाईची चर्चा ही होत असते. पण शेवटी या देशाच्या गरजा भागवायच्या का नाहीत, लोकांच्या गरजा भागवायच्या का नाहीत, हा व्यवसाय किफायतशीर राहील याची काळजी घ्यायची का नाही, याचा विचार कुठल्याही राज्यकर्त्यांना घ्यावा लागतो. आणि मी देशाचा शेती म्हणते, त्यामुळे माझा आग्रह सातत्यानं त्यांच्या किमती ह्या मिळतील. असं आहे, कोण काय बोलतो मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही. पण या देशामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये कधी अन्नधान्याचं उत्पादन झालं नव्हतं, एवढं उत्पादन झालं.
हा देश काही वर्षाच्या पूर्वी कापूस किंवा गहू परदेशातून आणत होता. आज भारत हा देश जगातला कापूस, गहू, साखर याचा 2 नंबरचा निर्यातदार देश झालेला आहे. भारत देश गतवर्षी जगातला 1 नंबरचा तांदूळ निर्यात करणारा देश झालेला आहे. आणि विक्रमी उत्पादनाच्या संबंधी अलीकडच्या काळामध्ये यापूर्वीचे उत्पादनाचे सगळे विक्रम मोडले गेले. शेतकऱ्यांना पोषक धोरणं आखली, त्यांना रास्त किमती दिल्या, त्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं आणि शेतीचं पीक कर्ज होतं. मी सूत्र घेतली त्यावेळेला 86,000 कोटी होतं. संबंध देशामध्ये पीक कर्ज 86,000 कोटी मिळत होतं. ते यंदाच्या वर्षी 7 लाख कोटीवर पोचलेलं आहे. हे सगळे निर्णय शेती उत्पादन वाढवायला आणि शेतकऱ्यांच्यामध्ये आस्था निर्माण व्हायला मदत करणारे ठरलेले आहेत. आणि त्यामुळं कोणी काहीतरी बोलतो त्याला कितपत महत्त्व द्यायचं, त्यांना समज किती या प्रश्नाची आहे, त्यांना देशाचं चित्र किती समजतं, या सगळे प्रश्न निर्माण होतात. पण काय आहे, अलीकडे मी बघतो महाराष्ट्रामध्ये की जे नव्हतं कधी, अलीकडं जे नव्हतं की ते एक द्वेषाचं राजकारण या राज्यामध्ये काही लोकांनी सुरू केलेलं आहे. राजकारणामध्ये भूमिका मांडावी, कार्यक्रम मांडावे, चर्चा करावी, धोरणाच्या संबंधीच्या टीका टिप्पण्या कराव्या. विद्वेषाचं राजकारण हे महाराष्ट्रात किंवा देशात मी कधी पाहिलेलं नव्हतं. पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही सांगता या लोकांनी इथं केली, मी हे कधी पाहिलं नव्हतं. टीका टिप्पणी पाहिली, पण हातामध्ये हसून देण्याचं काम मी कधी पाहिलं नव्हतं. आणि हातामध्ये हसून देऊन त्याचा उपयोग करा अशा प्रकारचा सल्ला देणारे लोक यांचा एकंदर लोकशाहीवर किती विश्वास आहे या संबंधीचं चित्र स्पष्ट दिसतं. पण आम्ही लोक त्या पातळीवर कधी जाणार नाही. मग भले व्यक्तिगत टीका आणि व्यक्तिगत द्वेष हा त्यांच्या भाषणातून किती आला तरी आम्ही आमची पथ्य पाळण्याची जी भूमिका आत्तापर्यंत घेतलेली त्याच्याशी सुसंगत भूमिका ठेवू. काही राज्यामध्ये काही राजकीय पक्षांची शक्ती आहे. उदाहरणार्थ वेस्ट बेंगालमध्ये ममताजींची शक्ती ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. किंवा तामिळनाडूमध्ये AIADMKचं एक शक्ती केंद्र आहे हे मान्य करावं लागेल. किंवा ओरिसामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांची शक्ती केंद्र आहे ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. ही गोष्ट आज अनेक राज्यामध्ये त्या राज्याच्या प्रश्नांच्या संदर्भात भूमिका घेऊन पुढे येणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्याच्या संबंधीची भावना जनमानसामध्ये होते. आणि त्याचा परिणाम प्रादेशिक पक्ष काही राज्यामध्ये हे मजबूत झालेले आहेत. आणि ते प्रादेशिक पक्ष त्यांचा परिणाम उद्याच्या केंद्र सरकारच्या फॉर्मेशनवर दुर्लक्षित करण्यासारखा असणार नाही. मी स्वतःच्या चर्चेत नसतो त्यामुळे मला माहिती नाही. बहुतेक असं कुणी माझ्या कानावर घातलेलं नाही. साधी सरळ गोष्ट आहे की तुमच्याबद्दल एखादा कोर्टाने निर्णय दिला, उदाहरण म्हणून सांगतो. शेवटी या देशामध्ये आपण कोर्टाचा निर्णय मान्य करतो, कोर्टाच्या निर्णयाची चर्चा करायची नसते. असं प्रत्येक राजकीय पक्षाला कोणाला प्रोजेक्ट करायचा हा अधिकार आहे. आणि त्या पक्षाच्या अधिकाराच्या संबंधीचं भाष्य आम्ही कोणी करण्याचे काही कारण नाही. उद्या एखाद्या पक्षाने किंवा ममतांच्या पक्षाने त्यांच्या राज्यामध्ये ममता बॅनर्जीला प्रोजेक्ट केलं तर त्याची काही चर्चा होऊ शकत नाही. त्या पक्षाचा निर्णय तसं काँग्रेसचा निर्णय असेल तर काँग्रेस जनांच्या निर्णयाच्या संबंधी इतरांनी काही चर्चा करण्याचं कारण नाही. असं आहे की आमचा घटक उद्या राष्ट्रवादीचा नेता कोण हो हे काँग्रेस सांगत नाही, ते हसन मुश्रीफ आणि आमचे सगळे सहकारी सांगतील. कारण हे प्रश्न शेवटी त्या पक्षातल्या सहकाऱ्यांनीच सोडवायचे असतात, इतरांनीच सोडवायचे. अन्न सुरक्षा कायद्याच्या संबंधी उलटसुलट चर्चा होण्याची काही आवश्यकता नाही. या देशातल्या जवळपास 71% लोकसंख्येला 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ प्रत्येकी 5 किलो याप्रमाणे देण्याची कायदेशीर जबाबदारी केंद्र सरकारने घेतलेली आहे. जे मगाशी एक आपल्यापैकी कोणताच प्रश्न विचारला की शेतकऱ्यांचा अन्याय झाला, एवढी मोठी जबाबदारी घेऊन राबवायची क्षमता या देशामध्ये झाली त्याचं मुख्य कारण
अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्याच्यासाठी देशाला यश मिळालं आणि त्या यशामध्ये या देशातला शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचे कष्ट, त्याचा घाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आमची कदाचित धोरणं त्याला पोषक आहेत, त्याचा हा परिणाम आहे. असं बोललं जातं की याचा परिणाम शेतीवर किंवा ह्या अन्न सुरक्षेचा विपरीत होईल. असं आहे की शेतीमंत्री म्हणून माझा सातत्यानं आग्रह त्या बिलाच्या वेळेसुद्धा होता की गरीब माणसाला अन्न देण्याला आमचा पाठिंबा, पण गरीब माणसाला अन्न देत असताना ते अन्न किंवा धान्य ज्या शेतकऱ्याच्याकडनं खरेदी केलं जातं आहे त्याच्या किमतीच्या बाबतीत आम्ही तडजोड करणार नाही. त्याला रास्त किंमत मिळालीच पाहिजे. मग सरकारला सबसिडीचा बोजा जादा स्वीकारला लागेल तर सरकारने तो स्वीकारला पाहिजे, पण उत्पादन करणाऱ्या घटकाला न्याय हा दिलाच पाहिजे आणि तो न्याय देण्याची भूमिका याच्यामध्ये आम्ही स्वीकारलेली आहे. त्यामुळे शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. मला माहीत नाही, मागच्या वेळेला आमची सीट तिथली आलेली नव्हती इचलकरंजीची, आमचा त्या ठिकाणी पराभव झालेला होता. त्यामुळे घरातनं सुरुवात केलेली दिसती कोणतरी. मी काय सांगू शकणार नाही कारण की बँकेचा इथला स्थानिक प्रश्न आहे. पण मी चौकशी केली तुमच्या बँकेच्यामध्ये. मला काल असं सांगण्यात आलं की राज्य बँकेच्या वतीनं त्यांना सर्क्युलर हे पैसे डिस्बर्स करायला अनुकूल अशा प्रकारचं आलेलं आहे असं माझ्या कानावर काल घातलं गेलं. मी स्वतः काही पाहिलेलं नाही. म्हणजे बँकेचा व्यवहार मी दैनंदिन बघत नाही, मी धोरण ठरवतो. त्यामुळे मला या संबंधी मी कसं सांगणार हा प्रश्न तुम्ही जे बघतात त्यांना विचारा ना. निर्णय झालेला नाही, निर्णय माझ्या कमिटीचा झालेला आहे आणि मंत्रिमंडळाची त्याला मान्यता घ्यायची आहे. मंत्रिमंडळापुढे गुरुवारच्या बैठकीमध्ये हा विषय आहे.